फायनली माझा कार्यक्रम झालेला आहे. मी जसं म्हणाले होते की माझा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे जो मतदानासाठी जागरूकतेचा कार्यक्रम आहे. तो झालाय आणि आता मी घरी निघाली आहे आणि माझ्यासोबत माझी मावशी सुद्धा आहे. हे बघा, ही माझी मावशी आहे. सो तीही माझ्यासोबत आहे. ती आज थ्रू आउट माझ्यासोबत होती दुपारपासून आणि त्या कार्यक्रमालाही ती माझ्यासोबत होती. आणि त्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला जे काही बघता येणार आहे ते फक्त तिच्यामुळे बघता येणार आहे. त्यामुळे माझ्या मावशीसाठी पण तुम्ही लाईक करा. नावं सांगू जस्ट झलक म्हणून नक्की नक्की. रोहित शेट्टी, हर्ष लिंबाचिया, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, अजिंक्य रहाणे, वर्षाजी उसगावकर, श्रेयस तळपदे, भारती सिंग, सोनाली खरे इत्यादी इत्यादी स्टेट आयकॉन्स. जोरदार टाळ्या. या ठिकाणी आजचा हा जो सोहळा आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे. लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पुण्यातली सकाळ म्हणजे मला इतकी आवडते की काय सांगू. शेवटी इथे घर आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय मला. सो अशा तऱ्हेने कालचा कार्यक्रम खूप छान झाला. काल कार्यक्रमावरनं आल्यानंतर मी आईसोबत खूप साऱ्या गप्पाही मारल्या. त्यामुळे छान गेला माझा कालचा दिवस. पण आज मी आता मुंबईला जायला निघाली आहे कारण माझं शूट आहे. इथून मी डिरेक्टली सेटवरच जाईन आणि मग बघू किती काय शूट करता येते. तसं खरं तर सिरियल अजून टेलिकास्ट व्हायची आहे त्यामुळे मला त्याचे जे काही लुक्स आहेत ते आत्ता मला रिव्हील करता येत नाही आहे. मी फक्त तुम्हाला आत्ता सेटवरच्या काही गोष्टी आहेत तो दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. जेव्हा टेलिकास्ट सुरू होईल तेव्हा किंवा काही प्रोमो वगैरे येतील तर तेव्हा मी तुम्हाला माझा लुक कसा असेल हे मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो चला मुंबईला. 2 hours later. आता मी पोहोचली आहे फूड मॉलला. सो मी दरवेळेस मुंबईला जात असताना मी ह्या इथल्या फूड मॉलला थांबते आणि श्रीदत्तचा वडापाव आणि चहा हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. असाही मला वडापाव खूप आवडतो, भयंकर आवडतो, पण श्रीदत्तचा खूप स्पेशल वाटतो मला. आणि चहा, त्याचे मी कधी कधी 2-2 वडापाव खाते आणि मग मी निघते. सो मी तुम्हाला दाखवते तो वडापाव आणि चहा. जर तुम्ही सुद्धा मुंबईला जात असाल तर तुम्ही इथे वडापाव खा आणि तो चहा प्या. सुख येते. चला. मी आत्ताच श्रीदत्ताचा वडापाव खाल्ला.
इतका गरम गरम मस्त होता तो वडापाव. आणि अर्थात त्याच्यासोबत चहा प्यायले मी. आणि मी ऑलरेडी जेवलेले होते, त्यामुळे मला असं झालं की आत्ता तरी एकच वडापाव खाऊयात. पण सॉरी, मी अजून एक वडापाव पार्सल घेतला. मध्ये कधीतरी असं वाटलं तर मी खाईन वडापाव. आता मी इथून जाणार आहे डिरेक्टली सेटवर, कारण माझं शूट आहे. सो मी आता डिरेक्टली सेटवरच जाईन. सो स्टे ट्यून्ड. A few moments later. तर अशा तऱ्हेने मी सेटवर पोहोचले. मग पटापट हेअर आणि मेकअप सुद्धा केले. त्यानंतर माझा एक सीन होता तो झाला आणि मग फायनली पॅकअप झालं. तर मी घरी गेले आणि खूप दमले असल्यामुळे मी जरा लवकरच झोपले. तर आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.